नमस्कार. आमच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण काही गोष्टींचा अभ्यास केला. ते म्हणजे हे गुणमेलन प्रकार जो असतो, वधूवर यांचं गुणमेलन आपण करतो. त्यामध्ये हे गुणमेलन मोजायचं तरी कसं, ह्याचा आपण अभ्यास केला. एकूण 8 प्रश्न, 8 प्रश्नाचे प्रत्येकी एका प्रश्नाला 1, दुसऱ्या प्रश्नाला 2, तिसऱ्या प्रश्नाला 3, चौथ्या प्रश्नाला 4 पैकी असे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आणि यांची बेरीज आपण करत आलो. मग ते साधारणपणे 50% जर असतील तर हे चांगलं टिकेल असा आपण विचार करतो. कारण ज्या लग्नावर मुलाकडची पार्टी 4-5 लाख, मुलीकडची पार्टी 4-5 लाख रुपये खर्च करते, 10-1 लाख रुपयाचा चुरा होतो आणि हा आनंदी सोहळा साजरा होतो. आता यामध्ये हे पुढे अपेक्षित आनंद आहे का हे पाहणं हे गरजेचंच आहे. म्हणून आपण ह्या गोष्टी करतो. त्यामध्ये आपण आत्तापर्यंत 3 गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. एक म्हणजे पहिला वर्णगुण काय असतो, त्यानंतर वश्य गुण म्हणजे काय, कोण कोणाला वश्य करणार, मुलगा मुलीला का मुलगी मुलाला. अवघड आहे, पण हे झालं पाहिजे. नाही झालं तर त्याचं दुसरं कोणतरी वश्य करतं आणि मग संसारामध्ये अडचणी तयार होतात. म्हणून ते वश्य होणं गरजेचं. आणि तारा गुणचक्रम म्हणजे साधारणपणे आपण 3 नंबरचा प्रश्न होता तारा, याचा आपण अभ्यास केला. अथर्व ज्योतिषानुसार ते सगळं आपल्यासमोर मांडलं गेलेलं असतं. आज आपण 4थ्या प्रश्नाचा यातल्या परामर्श घेणार आहोत. तो म्हणजे काय, योनी गुणचक्रम. विवाहाचा हेतूच मुळात जो आहे तो संतती. मग यासाठी योनी गुणचक्रम हा गरजेचा विषय आहे. आजही समाजामध्ये या विषयाबद्दल साधं बोलणं हे सुद्धा पाप मानलं जातं किंवा हे काय बोलतात. पण ही गोष्ट गरजेची वस्तुस्थिती खरी आहे. का, आजही जर आपण बघितलं तर 10 वर्षापूर्वी विवाहानंतर जेवढे घटस्फोट होत नव्हते त्याच्या 10 पट घटस्फोट आज घडून येतात. जरा जा हायकोर्टाच्या वेबसाईटला आणि बघा. महाराष्ट्रामध्ये किमान नाही म्हणलं तरी रोज 100च्या वर घटस्फोटांची नोंद होते आहे. दावे दाखल होत आहेत. बरं, कोण अडाणी आहे, अंगठा भादर आहे अशातला भाग नाही. चांगले शिकलेले उच्चभ्रू 50-50 हजार रुपये पगार मिळवणारे दोघे, काय कमी तुम्हाला. मग पैसे जर भरपूर असतील, देखणे असतील सगळं, तर मग हे विवाह घटस्फोट हे पैशामुळे होतात का, नाही. हे देखणेपणामुळे होतात का, नाही. हे इतर कुठल्या कारणामुळे होतात का, नाही. तर ते केवळ आणि केवळ योनी मैत्री दोषामुळे होतात, हे स्पष्ट आहे. परंतु ही बाब आपण स्पष्टपणे कोणाला सांगू शकत नाही. म्हणजे एखादी मुलगी आहे, तिचं लग्न करून दिलं, तिला जो दिलेला लग्न करून दिलेला पुरुष आहे त्यापासून तिला अपेक्षित असं संसारामधलं शरीर सुख नाही. आता ही बाब ती मुलगी तिच्या सासूला, नंदेला म्हणजे नवऱ्याच्या बहिणीला, स्वतःच्या आईला, स्वतःच्या बहिणीला सांगू शकते, मैत्रिणीला नाही. हो, धाडस नाही आहे. कसं बोलू, काय म्हणतील, मला नावं ठेवतील, या पद्धतीनं ते सगळं जे आहे ते गिळलं जातं. आणि आपली सहनशीलता कुठपर्यंत आहे तिथपर्यंत ते गिळलं जातं. कधी कधी ते अपुरं म्हणजे गरजेपेक्षा कमी असतं म्हणून दुःख आहे. कधी कधी ते गरजेपेक्षा जास्त आहे, त्याचा आपण काय म्हणतो की अतिरेक आहे. हा पण अडचणीचा भाग आहे. म्हणजे कमी अन्न मिळालं तर कुपोषित आणि जास्त मिळालं तर अवघड, तशी परिस्थिती आहे. अजीर्ण असा प्रकार आहे. मग ते ज्योतिष काय म्हणतं की यासंबंधी आम्ही जो अभ्यास केला आहे त्याचा विचार एकदा करा. लोकांना पटत नसेल तर सोडून द्या, पण ही वस्तुस्थिती आज खरी आहे. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जोपर्यंत ह्या गोष्टीचं भांडवल होऊन, तुमच्या घरामध्ये जोपर्यंत ह्या गोष्टी अडचणीच्या ठरून आता पुढे काय ह्या प्रश्नानं तुम्हाला ग्रासलं जाईल, तोपर्यंत तुम्ही याच्याकडं हास्य जत्रा चेष्टा म्हणून बघाल. पण ज्यावेळी खरोखरच हा प्रश्न तुमच्या घरात येईल त्यावेळी तुम्ही हातबल ठरलेले असाल. म्हणून योनी मैत्री म्हणजे काय हे पाहणं, याचा विचार करणं अतिशय गरजेचं मला वाटतं. बघा, अ व कहडा चक्रामध्ये एकूण 27 नक्षत्र दिलेली आहेत. ते प्रत्येक नक्षत्र एका प्राण्याशी जोडलेले आहे. म्हणजेच
प्रत्येक योनीला एक प्राणीवाचक नाव दिलेले आहे. ह्याचा अर्थ असा की प्राणीवाचक नाव म्हणजे त्या व्यक्तीमध्ये त्या प्राण्याचे काही गुण दिसून येतात. ती व्यक्ती प्राण्यासारखी नसते. एखादी मुलगी काम करत नाही आहे, मग तिची आईसुद्धा तिला किंवा सासूसुद्धा काय सारखं म्हशीसारखी बसते असं म्हणते. याचा अर्थ ती म्हैस आहे असं म्हणलेलं नाही. तिच्यात नुसतं बसण्याचा आणि रवंथ करण्याचा जो गुण आहे तो तुझ्यात दिसतोय मला, मग तो बदलणार काय, या अर्थानं ती विचारते आहे. त्यामुळे त्या व्यक्तीकडं म्हैस म्हणून बघू नका. एकाच वेळी आपल्यामध्ये त्यातले हे गुण असतात, त्या गुणाचा निर्देश केला जातो, म्हणून आपण या प्राण्यांची प्राणीवाचक नावं जी आहेत ती त्यात दिलेली असतात. मानवी किंवा प्राणी शरीरामध्ये योनी म्हणजे भागीदाराच्या सुसंगत किंवा विसंगत सहकार्याने नवनिर्मिती करणारा अवयव. याला आपण लिंग हा शब्द वापरतो. मग ते पुरुषाचा असेल स्त्रियांचा असेल, त्याचा नवनिर्मितीसाठी वापर होतो आहे. आता मला सांगा की ज्योतिषशास्त्रामध्ये विवाहाचा मुख्य उद्देश संतती, नवनिर्मिती हाच दिलेला आहे, वंशवृद्धी हा दिलेला आहे. ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये हे घडून येत नाही, 4-5 वर्ष झाले आणि संतती नाही, दिवस जात नाहीत, मूल होत नाही आहे, अक्षरशः सगळे हवालदिल होतात. म्हणून धर्मशास्त्रामध्ये एक वाक्य वापरलेलं आहे, जोपर्यंत मुलीला मूल होत नाही तोपर्यंत मुलीचे वडील मुलीच्या घरी जेवत नाहीत. आता वस्तुस्थिती ती धरू नका, त्या गोष्टीला लोंबकळत बसू नका. ते असं मुद्दाम म्हणलेलं नाही आहे. याचा अर्थ असा ते लवकर व्हावं या अर्थानं तो शब्द वापरलेला आहे. म्हणजे तुम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करा, त्या बाळासाठी म्हणून ते येतील, मुलीसाठी किंवा जावयासाठी नव्हे. याचा अर्थ असा की संतती किंवा वंशवृद्धी ही आवश्यक आहे आणि तुम्ही आम्ही न सांगता त्याचा प्रयत्न करावा असंच त्यांना मागच्या दारानं म्हणायचं असतं. म्हणून तो प्रश्न त्याच्यामध्ये आलेला आहे. आता प्रश्न असा आहे की तो जर सफल व्हायचा असेल तर शारीरिक आणि कामुक सुसंगतता, शारीरिक आणि कामुक सुसंगतता किंवा ज्याला सर्जनशीलता असं म्हणतो, ही शक्ती किती आहे हे दर्शवते आपल्याला यामध्ये. म्हणून नक्षत्र योनी यांच्या साहाय्यानं प्राणी यांच्या शब्दा वाचून, म्हणजे प्राण्यांचा शब्द वापरला गेला तिथं, भावी प्रणय कसा असेल, त्यामध्ये शक्यतो तो आनंददायी असेल किंवा सहनशीलच्या मर्यादेपर्यंत असेल किंवा नसेल, हे सगळं जे आहे ह्याची एक माफक अपेक्षा त्यामध्ये काय वापरलेली आहे आणि आपण हा अंदाज करत आहोत. मग ह्या 27 नक्षत्रामध्ये एकूण 14 योनी दिलेल्या आहेत आणि ह्या 14 योनीमध्ये प्रत्येक नक्षत्राला 2 योनी, म्हणजे एका म्हणजे 2 नक्षत्रांना मिळून 1 योनी असा शब्द वापरलेला आहे आणि एका नक्षत्राला 1 असं एकूण वापरलेलं आहे. आपण ते काय आहे हे तर बोर्डवर आहे, आपण एकदा वाचूया. बघा, एकूण जी 27 नक्षत्र दिली त्यामध्ये 14 योनी अभ्यास घेतलेला आहेत. ह्या अशाच का आणि इतक्याच काय, ह्या प्रश्नाची उत्तरं आज आपल्याकडनं आहेत. ज्या लोकांनी हे अतिशय विचारपूर्वक करून ठेवलेलं आहे त्यांचा हेतू निश्चितपणे काहीतरी चांगला असला पाहिजे. बघा, अश्व म्हणजे घोडा हे 2 नक्षत्रांना वाटलेलं आहे. अश्विनी आणि शततारका नक्षत्र जे आहे ते अश्वयोनीचं आहे. गज म्हणजे हत्ती हे भरणी आणि रेवती अशा 2 नक्षत्रांचं आहे, म्हणजे भरणी आणि रेवती नक्षत्रांची योनी गज. त्यानंतर कृतिका आणि पुष्य नक्षत्राची योनी मेष, मेष म्हणजे मेंढा. रोहिणी आणि मृग नक्षत्रांची योनी सर्प योनी. त्यानंतर आरद्र आणि मूळ नक्षत्रांची योनी श्वान योनी. त्यानंतर पुनर्वसू आणि आश्लेषा नक्षत्राची योनी मार्जार योनी. त्यानंतर मघा आणि पूर्वा फाल्गुनी या नक्षत्रांची योनी मूषक, मूषक म्हणजे उंदीर. श्वान म्हणजे कुत्र, मार्जार म्हणजे मांजर. त्यानंतर उत्तरा फाल्गुनी आणि उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रांची योनी गो म्हणजे गाय. त्यानंतर स्वाती आणि हस्त या 2 नक्षत्रांची योनी म्हैस, त्याला महिषी असा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर चित्रा आणि विशाखा या 2 नक्षत्रांना व्याघ्र अशी योनी दिलेली आहे, व्याघ्र म्हणजे वाघ. त्यानंतर अनुराधा आणि ज्येष्ठा या 2 नक्षत्रांना मृग म्हणजे हरिण अशा स्वरूपाची योनी दिलेली आहे. त्यानंतर पूर्वाषाढा आणि श्रवण या 2 नक्षत्रांना 12 नंबरची वानर योनी दिलेली आहे. वानर किंवा माकड हे जरी प्रत्यक्षामध्ये वेगवेगळे असले तरी आपण एकाच अर्थानं शब्द वापरतो. वानरासारख्या उड्या मारते, माकडासारख्या उड्या मारते, दोन्हीचा अर्थ एकच. आपल्याला वानर किंवा माकडाचं वेगवेगळं म्हणायचं नाही, त्याच्या सम
केलेलं वागण्याचं प्रकरण. त्यामुळं उत्तराषाढा या नक्षत्राची योनी आहे मुंगूस. ह्याला काही ठिकाणी नकुल हा शब्द वापरलेला आहे. नकुल हा संस्कृत शब्द आहे. नकुल म्हणजे सुद्धा मुंगूस. आपल्याकडं नकुल हे आडनाव नाव असू शकतं काही लोकांचं. नकुल हे नाव ठेवण्याची पद्धत आपल्याकडे आहे, मुंगूस नाव ठेवत नाहीत. त्यानंतर धनिष्ठा आणि पूर्वा भाद्रपदा ह्या 2 नक्षत्रांची योनी आहे सिंह. ह्या एकूण 14 योनी आपल्याला दिलेल्या आहेत. आता ह्या 14 योनींमध्ये आपण काय करतो तर ज्योतिषी काय करतो, मुलाची रास नक्षत्रचरण याप्रमाणे समजा त्याचं रास नक्षत्रचरण याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून अनुराधा नक्षत्र मुलीचं आलं आणि मुलाचं समजा उत्तराषाढा नक्षत्र आलं, तर उत्तराषाढा नक्षत्राची योनी मुंगूस आणि अनुराधा नक्षत्राची योनी मृग, ह्या दोन्हीमध्ये किती गुण मिळतील, त्यांच्या योनी मैत्री आहे का योनी दोष आहे का त्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्या संबंधी हे 4 पैकी गुण असल्यामुळं 4 पैकी 0, 4 पैकी 1, 4 पैकी 2 किंवा 4 पैकी 3 किंवा 4 पैकी 4 असे गुण दिले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये एकच योनी असता त्याला निसर्ग मैत्री असं म्हणतात. त्यामुळे 4 पैकी 4 गुण आहेत निसर्ग योनी. त्यानंतर दोघा योनीमध्ये मैत्री असता 3 गुण दिलेला आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत पण दोघांच्यात मैत्री आहे तर त्याला 3 गुण. उदासीन किंवा मनात नसतानाची मैत्री आहे त्याला 2 गुण दिले आहेत. उदासीनता आणि मनात नसतानाची मैत्री असं जर असेल तर त्याला 2 गुण दिलेले आहेत. आपण बघूया ती कोणत्या स्वरूपाची आहे. त्यानंतर शत्रुत्व, एकतर्फी प्रेमाची फळं ज्यात मिळतात अशा स्वरूपाला 1 गुण दिलेला आहे. आणि ज्यांचं परिस्थितीच्या रेट्यामुळं मैत्री झालेली आहे त्यांना 0 गुण दिलेले आहेत. म्हणजे ज्यामध्ये आपण असं म्हणतो की उंदीर आणि मांजर ह्या 2 योनी एकमेकाला जमणार नाहीत. कारण काय, मांजर जेव्हा उंदराला पकडतं तेव्हा आपण बघतो ते त्याला मारत पण नाही आणि खात पण नाही. मग ते सोडतं पुन्हा पाय मारतं, सोडतं पुन्हा पाय मारतं, त्याला पळता येत नाही. म्हणजे ते भीतीच्या वातावरणाखाली मरतं अक्षरशः, त्याला मारायची गरज नाही. असं कित्येक घरामध्ये एखादा पुरुष हा त्या स्त्रीला छळत नाही, त्रास देत नाही, पण तो तिच्याशी जे वागतो ना ते तिला उंदरासारखं करतो. तिला काही न देणे, तिला काही खायला न देणे, तिच्याशी न बोलणे, तिचे लाडबीड काही न करणे, नुसतं त्या स्त्रीला घरात बायको म्हणून ठेवणे असं जर असेल तर तिचं काहीही न ऐकणे, तर ती कुणाच्या भूमिकेत आहे, उंदराच्या. आणि तिलाही जाऊया द्यायचं नाही कुठे. आणि हा आहे मांजराच्या भूमिकेत. तर तिला इकडं आड तिकडं विहीर अशी परिस्थिती. अशा हजारो घरांमधून केसेस बघतो. जसं हे स्त्रीचं आहे तसंच पुरुषांचं पण असेल. एखादी स्त्री खमक्या असेल ती मांजराच्या भूमिकेत असते आणि त्या नवऱ्याला ती इतकी छळते, पण या देशातल्या कायद्यामध्ये त्याला पर्याय नाही. त्यामुळं मग माणसांचं व्यसनाधीनपण, नकारात्मकतेमुळं आत्महत्या किंवा एखाद्या वेळी घरात न येणे किंवा घरावरचं लक्ष काढून टाकणे किंवा घराकडं जाणं टाळाटाळ करणे, हा जो प्रकार दिसतो हा कदाचित या गोष्टींमुळं असण्याची शक्यता आहे. पण माणूस कधीही खरं बोलत नाही, तो दुसरंच काहीतरी कारण सांगतो. कारण खरं कुणाला बोलायचं तर त्याची चेष्टा केली जाते आपल्या समाजामध्ये, म्हणून तो खरं बोलत नाही. ही परिस्थिती असली पाहिजे. मग याच्यामध्ये आपल्या पंचांगात पान नंबर 10वर जे अवकहडा चक्र दिलं आहे त्याच्या शेजारीच किंवा मागच्या पानावरती तुम्हाला योनी मैत्री गुणचक्र म्हणून दिलेलं असेल. त्यामध्ये एक सलग ह्या 14 योनी मांडलेल्या आहेत. 1 2 3 4 5 याप्रमाणे 14 योनी आणि इकडं 14. जर सलग इकडं दिलं तर हे पुरुष वरच्या बाजूला आणि इकडं स्त्री. ह्या पुरुषमध्ये सलग योनी दिलेल्या आहेत 14 आणि स्त्रीमध्ये सलग योनी दिलेल्या आहेत 14. आणि मग त्यात त्यांनी अतिशय सुंदर कोष्टक करून दिलेलं आहे. जर समजा इकडं मुलाची योनी कुठली आहे आपण म्हणलो की समजा गृहीत धरा की अनुराधा, तर हे अनुराधापासून खाली यायचं. आणि मुलीची कुठली आहे उत्तराषाढा, तिथून सरळ पुढं गेलो की इथं तुम्हाला बरोबर हे वरून खाली आल्यानंतर आणि इकडून इकडं आल्यानंतर जिथं एक गुणाचा आकडा दिसतो, तो गुणाचा आकडा 0 1 2 3 किंवा 4 असेल, तो जर घेतला तर समजा गृहीत धरा 4 पैकी 4 असेल तर आपण म्हणतो 100% जमतं. 3 असेल तर 50% 75% जमतं. 2 असेल तर 50% यांचं जमेल. 1 असेल तर यांची मैत्री 25% आहे आणि 0 असेल तर यांची मैत्री नाहीच, जमणारं नाही. मग हे असं बाजारात जर असेल तर खरोखरच हे आहे का हे तपासायला पाहिजे. तपासण्याची गरज आहे. हो आहे. जे कोष्टक दिलेलंच नाही, जी गोष्ट आपण ओठावर येऊ देत नाही
ती तुम्हाला इथं बघायला मिळेल. ही मांडलेली चौकट ही आपण तयार केलेली आहे. ही बाजारात नाही, कुठल्याही पंचांगात नाही, पण ही जगण्यामधली अतिशय सुरेख व्यवस्था तुम्हाला यात बघायला मिळेल, की जी ही तुम्हाला घरोघर बघायला मिळेल. जे भाग्य फ्राईडला मिळालं नसेल तितकं ते मला मिळालं. याचं माझं भाग्य असं की मी गेल्या 30-35 वर्षामध्ये हजारो घरांमधून फिरलो आणि हजारो घरांमधून मला हे सगळं पाहायला मिळालं आणि मी त्याच्या नोंदी ठेवत राहिलो. त्यामुळं हे जे आहे हे थोड्याशा 20-25 वर्षाच्या अनुभवावरून लिहिलेलं आहे. तुम्हाला कदाचित त्यातला अनुभव वेगळा असेल तर तो माझ्यापेक्षा समृद्ध असण्याची शक्यता असू शकते. बघूया आपण हे काय आहे. घरोघरीमध्ये कसे प्रकार आहेत बघा. बऱ्याच वेळेला घरांमधून लग्न होतात. ती कशी होतात लग्न? ती लग्न साधारणपणे पत्रिका बघितल्या जात नाहीत, प्रेमविवाह या स्वरूपाच्या होतात. मग त्यामध्ये काय बघितलं असेल काय माहीत नाही. कुणाला केस लांब दिसतील, कुणाला नाक छान दिसेल, कुणाला गोरेपण दिसेल, कुणाला पैसा दिसेल, कुणाला उंची छान वाटेल, कुणाला चाल छान वाटेल, कुठल्या एखाद्या मुलीला एखाद्या मुलाचं काय भावेल सांगता येत नाही. आज तर आता काय भावेल ते गॉगलच मस्त लावला आहे, ते केसच वर घेतल्यात, ती कुणाची गाडीच घेऊन फिरतो, कुणाचे तसले बूटच घालतात. काय कुठल्या गोष्टीवर आपण घसरून आयुष्यामध्ये हे सांगता येत नाही. आणि त्यामुळं होतं कसं? त्यामुळं जेव्हा नंतर वास्तव जगणं आहे त्या वास्तव जगण्यामध्ये जे आपण पाहिलं ते दिसत नाही. म्हणजे जाहिरातीसारखं आहे. जाहिरातीत एक गोष्ट दाखवतात आणि प्रत्यक्षात आपण ते बघायला गेल्यावर ती गोष्ट नसतेच कधी. सेम आयुष्यात जगणं आहे बघा हे. त्यामुळे जाहिरातीतलं जगणं आणि आपलं बघणं यामध्ये आपण फसतो आणि फसल्यानंतर पुढे आयुष्यभर आपल्याला त्या दुखण्यामुळं आयुष्यभर आपण मनोविकृत होऊन फिरतो. ही आजची खंत आहे. त्यामुळं हा संपूर्ण काळ मनोविकृतीचा असेल तर आपण ती मनोविकृती येऊ नये यासाठी 10 वेळा प्रयत्न करायला हवेत. मग आता बघा मी पाहिलेलं काय बघा दिसतं तुम्हाला हे. आता एकूण माझ्या माहितीप्रमाणे कदाचित यात वेगळं असू शकेल तर पुरुष 4 प्रकारचे पुरुष बाजारामध्ये आहेत आणि 4 प्रकारच्या स्त्रिया बाजारामध्ये आहेत. मी याचे 4च भाग का केले तर हे 4 पैकी असल्यामुळं आपण त्याला गुण 0, 1, 2, 3 आणि 4 असे देतो. ते देता यावेत म्हणून मला हे 4 भागात विभागले गेलेलं आहे. कदाचित तुमच्या मते हा विभाग मोठा असू शकेल. बघा कसा असेल. एक पुरुषामध्ये म्हणजे योनी मैत्री दोष हा शब्द वापरतो तेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री जेव्हा एका बेडरूममध्ये एकत्र राहतात तेव्हा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये काय घडेल आपण बघू शकत नाही, कोणीच बघू शकत नाही. जगातलं कुठलंही न्यायालयात कॅमेरा लावून बघू शकत नाही किंवा आपण त्याचं रेकॉर्डिंग करून कुठं मांडू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जी सांगतो समोरचे माणूस किंवा व्यक्ती ती खरी असली पाहिजे असं मानूनच पुढं गेलं पाहिजे. दुसरा जगात कुठला पर्याय उपलब्ध नाही. म्हणून म्हणजे काय आता इथं जर आपण बघितलं स्त्री आणि पुरुष हे एकत्र आहेत तर त्यांना मिळणाऱ्या आनंदाचा भाग कोणता असू शकेल बघा. एक पुरुष संयमी आणि समजूतदार असू शकेल. केवळ गरज म्हणून तो त्या स्त्रीजवळ राहतोय. केवळ गरज, दुसरा मार्ग नाही. तिसरा मार्ग असेल एकतर्फी गरज. एकतर्फी गरज आहे. तिला गरज आहे म्हणून मी राहतोय, मला गरज नाही पण मी व्यसनी आहे. अशांची संख्या खूप आहे. केवळ काही वेळेला उलटं होतं आहे. एकतर्फी गरज असते, दुसऱ्याला गरज नसतेच पण हा आपला पर्याय नसल्यामुळं टिकून असतो. त्यावेळेला तो तर व्यसनी असतो, दुसरं काय मार्ग नसतो त्याच्यापुढे. आणि तिसरा म्हणजे काय केवळ वासनेचे भागीदार म्हणून. वासनेचे भागीदार दिवसभर ह्यांचं अजिबात पटत नाही एका गोष्टीत पण दिवस संपला की ह्यांच्या शरीराची गरज म्हणून हे एकत्र राहतात. अशा जोडप्यांची संख्या प्रचंड मोठी आहे आपल्याकडे. केवळ वासनेचे भागीदार म्हणून राहणाऱ्या. म्हणून धर्मशास्त्रामध्ये भागवत असं म्हणतं की जी संतती जन्माला येते ही वासनेवर आधारित असेल तर तिच्या हातून आयुष्यात चांगलं कृत्य कुठलं घडणार नाही. त्यामुळं चांगल्या चांगल्या मुलांच्या वडिलांचा आणि आईचा अभ्यास केल्यास अतिशय सज्जन अरे माळकरी आणि यांची पोरं दारुडी कशी तर ती वासनेनं एकत्र आलेली आहेत. केवळ वासना, दुसरा हेतू नाही असा असेल तर ही वस्तुस्थिती खरी आहे. म्हणून केवळ वासनेचे भागीदार हे पुरुषामध्ये असू शकेल. स्त्रियांच्यामध्ये पण असाच प्रकार असतो. एक ती स्त्री आहे ती एकतर संयमी आहे, आनंदित आहे आणि अतिशय आनंदानं याच्याबरोबर सहभागी होऊन तिथं राहते आहे. अशा स्त्रियांची
आणि अशा पुरुषांची समजूतदार अशी जर जोडी असेल तर त्यांना 4 पैकी 4 मार्क द्यायला हवे. का? 100% आनंद घेऊन ते जगतायत. आपल्या सहजीवनाचा 100% आनंद घेऊन ते जगतायत. अशांना 4 पैकी 4 मार्क दिले जातील. मग हे समजूतदार आणि संयमी आहेत म्हणून 4 पैकी 4 नाही, तर आपल्याकडं समसमान असेल तर सगळे मार्क सारखेच असतात. त्यामुळं दुसरा असा प्रकार आहे, केवळ शरीराची गरज म्हणून मैत्री आहे. केवळ शरीराची गरज. हजारो घरामधून मी स्त्रियांचं शब्द एक ऐकतो, काय आईवडिलांनी दिलंय आणि त्यांच्या नावाला बट्टा नको म्हणून मी राहते, नाही तर मी राहिली नसते. बऱ्याच वेळेला आपण स्त्रियांचं एक वाक्य ऐकतो, मी म्हणून टिकले आहे, दुसरी कोण टिकली नसती. या शब्दातच ते वाक्य आहे की माझ्या केवळ शरीराची गरज म्हणून मी टिकले आहे, नाहीतर मला टिकण्याची गरज नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे उदासीनतेने, मनात नसताना, वासाने, असत्य होऊन सहभाग. म्हणजे उदासीनतेने पर्याय नाही, पर्याय नाही. हा माणूस संध्याकाळी 7 नंतर शुद्धीत नसतो. ह्याचा तो वास, मग ते दारूचा असेल, त्या गुटख्याचा असेल, त्यानं काय खाल्लंय त्या माव्याचा असेल, अक्षरशः ते वास सहन होत नाही. तरी पण पर्याय नाही म्हणून मी इथं राहते, दुसरा मार्ग नाही, पळून जाऊ शकले असते. मग नरक हा जो आहे तो पृथ्वीवर दुसरीकडे कुठं आहे? आहे ना इथंच. ज्यांनी भोगलाय त्यांना विचारा, तुम्हाला ती भोगायची संधी नाही आहे. पण हा नरक इथेच आहे आणि तो इथं बघायला मिळतो. उदासीनतेने, मनात नसताना, वासाने, असह्य होऊन सहभाग आहे. असा एक वर्ग मोठा आहे. मग त्यात अशा स्त्रिया पण आहेत आणि असे पुरुष पण आहेत. काय पर्याय नाही त्याला. आणि चौथा भाग आहे, केवळ वासना असूनही मारहाण आणि त्रास होण्यापेक्षा सहभाग बरा. म्हणजे काही पुरुष इतके क्रूर आहेत की ते व्यसनाधीन तर आहेतच, पण त्यांनी त्या स्त्रियांना प्रत्येक गोष्टीत जर तिचा सहभाग नसेल तर तिला उठायचं आणि नुसतं बडवून कुत्र्यासारखं मारायचं. तर ती रोज मार खाऊन भीतीनंच कापून, काही का असताना तू म्हणतोस ते असं म्हणून त्याच्याजवळ राहते आहे. अशा सुद्धा स्त्रियांची संख्या प्रचंड मोठी आहे. हा अजून नरक कुठे बघायचा आपल्याला? मग हा जर प्रकार बघितला तर ह्यांच्यामध्ये आपण बघतो की ह्या सगळ्यांच्यामध्ये आपण बघितलं असं लक्षात की ह्यांच्यामध्ये आयुष्यात आनंद नावाचा प्रकार असू शकेल का? वासनेत आनंद असला तरच त्या जगण्याचं सुंदर रूप तयार होतं. मग मुलं जी आहेत ती त्याच स्वरूपाची निपजतात. त्याच स्वरूपाची मुलं निपजतात म्हणजे काय? दुसरा प्रकार असू शकत नाही. आणि मग याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की हा सगळा घोळ जर बघितला तर स्पष्टपणे म्हणायचे आहे की संबंधित प्राण्यांचे त्यांच्या मादीसह होणारे प्रणय, म्हणजे हे प्राणी, संबंधित प्राण्यांचे त्यांच्या मादीसह होणारे प्रणय किंवा योनिमैत्री यात असे दिसून आलेले आहे की, काय दिसून आलेले आहे? निसर्गमैत्री असेल तर 4 गुण, दोघांच्याही निसर्गमैत्री. निसर्गमैत्री नसता फक्त योनिमैत्री असेल तर 3 गुण, मनात नसतानाही मैत्री ठेवायची गरज आहे 2 गुण. अशा स्वरूपाची आजची अवस्था असेल तर त्यांच्यापासून होणारी संतती ही ह्या दोन्हीच्यामध्ये तिसऱ्याच प्रकारच्या वैचारिक भांडवलाने जन्माला येणारी आहे. मग त्या संततीपासून जर समजा आपल्याला आनंद नसेल तर उपयोग होणार नाही. म्हणून 10 वेळा विचार करतो की योनी मैत्री आहे काय. म्हणजे बऱ्याच वेळेला गुण चांगले जमूनही योनी मैत्री नसेल तर विवाह करू नका असा सल्ला दिला जाईल. म्हणजे अगदी 28 गुण जमतात तरीसुद्धा आम्ही म्हणतो की विवाह टाळावा. कारण काय, त्या बाईच्या आयुष्यामध्ये येणारा सगळा आनंद जर घालवत असेल, तिला मुलं होतील, ती संसार करेल, सगळं होईल, तिच्या हातात पैसा येईल, पण तसं होत नाही. बऱ्याच वेळेला त्या मुलीचा विचार न करता मुलगा काय करतो हा विचार करून वडील ह्या गोष्टींचा विचार करतात. पण अजून एक गोष्ट आपण विचार केली पाहिजे, ती म्हणजे कुठली? मुलाला नोकरी आहे. आज बाजारामध्ये सर्वात मोठी खंत कोणती आहे? मुलाला नोकरी आहे, चांगली नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, बरं, आणि तो त्या नोकरीमध्ये पगारापेक्षा जास्त ऑन मिळवतो. तो मुलगा, त्या मुलाला उड्यावर उड्या त्याला मुली द्यायसाठी. बघा, विचार करा. त्याला पगार असेल 60,000 रुपये, परंतु त्याला रोज 1,000-2,000 रुपये मिळत असतील तर त्याला मुलगी देण्यासाठी 10-10 लाख रुपये खर्च करणारे आमच्याकडे पालक आहेत.
त्यालाच द्यायची का? वरचं बक्कळ मिळते. अरे होय, पण त्यानं आणलेल्या प्रत्येक रुपयामध्ये त्याचा जेवढा पापाचा सहभाग आहे तेवढी ही पापात सहभागी होणार आहे आणि तेवढं तिला ते फेडावं लागणार आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की तिला या सगळ्या पापात ढकलणारा जो प्राणी आहे, वडील नावाचा किंवा आई, त्यांना ते आता छान गोंडच दिसतंय. कुठल्याही क्षणी त्याची नोकरी जाऊन तो आज जाऊ शकेल. दुसऱ्या दिवशी रडणारं कोण? तुम्हीच. दुसरं असं की तिला ह्या सगळ्या पापात ढकलणारे, वैचारिकता चांगली असणारे पालक हे त्याच्याबरोबर तितकेच पापात सहभागी आहेत. त्यामुळं पापी 4 पैसे जास्त चुकीचे मिळतात अशा मुलाला मुलगी देणाऱ्या माणसाला पुढे 7 जन्म ते भोगावं लागेल असं धर्मशास्त्र सांगतंय. ह्याचा विचार पालक आज कधी करणार आमच्या? त्यामुळे चांगल्या मुलांची लग्न तटायला लागली आणि अशा ह्या 2 नंबरमध्ये पुढं जाणाऱ्या आणि चुकीच्या मार्गानं पैसे मिळणाऱ्या लोकांची लग्न जर होऊ लागली तर आपण एका चुकीच्या मार्गावर आहोत हे पालकांना आत्ता पटणार. मुलगी तुमची पैशात खेळेल, तिला सगळं सोनं मिळेल, सगळं मिळेल, पण तो मुलगा व्यसनाधीन होणार, तो मुलगा चुकीच्या मार्गाने जाणार, भले अजून एखाद्या स्त्रीच्या मोहपाशात गुंतणार. त्यावेळी सगळं सहन करणार तुमची मुलगी. तुम्ही दोघांनी तुमचं आयुष्य सुंदर घालवलं आहे, तर मुलीला चांगलं आयुष्य घालवायचं असेल तर हा चांगला विचार एकदा करायला शिका. नाही केला तर तुम्हाला असं लक्षात की तिचं जे काय असेल ती भोगलेलं त्या सगळ्याचं जबाबदार तुम्ही घटक असाल आणि पुढचं आयुष्य तिला जसं कळेल तेव्हा ती फक्त तुम्हाला शिव्या आणि शाप देईल. काय बघून दिलं? त्यामुळं आजही स्त्रियांच्याकडे मी एक शब्द ऐकतो, आम्ही गेलो होतो नशीब मागायला आणि देव गेला होता हागायला. ही भाषा का वापरतात? सगळं चांगलं आहे, पण आज मला मानसिक समाधान नाही, मला स्वास्थ्य नाही. पैशानं उन्मत्त झालेली ही माणसं त्या स्त्रियांना अक्षरशः घरामध्ये जनावरासारखी वागणूक देताना दिसतात. मग तुमचं सोनं, तुमच्या साड्या, तुमचं सगळं घरदार बंगला काय कामाचा? मानसिक स्वास्थ्य नसेल. त्यामुळं मग आज आत्महत्यांच्या, हुंडाबळींच्या केसेस आपल्याला दिसतात. याला जबाबदार फक्त आईवडील आहेत, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर जबाबदार असाल तर तुमच्या मरेपर्यंत तुम्हाला ही मनोविकृती राहील की ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे, मी केलं हे, मी चुकलो विचार करायला. म्हणून एकदा प्रयत्न करा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना. शास्त्रकारांनी जो विचार केला आहे तो किती सुंदर केला आहे आणि तो आपल्यापुढं मांडला आहे. प्रयत्न करा. पटला बरा, नाही पटला तर ज्या कर्माचे धनी तुम्ही आहात ते आहातच, तुम्हाला ते कर्म फेडावं लागेलच. तुम्ही मुलीसाठी पत्रिका बघा अगर न बघा, परंतु योनी मैत्री हा जो दोष जो आहे तो फक्त ती मुलगी आणि तो मुलगा सहन करतो. म्हणून 10 वेळा विचार करा की हे बरोबर आहे काय आणि चेक करा, अभ्यास करा. स्वतःला पटलं तर या गोष्टी बघा, नाही पटलं तर सोडून दिलं तर मला आनंद आहे. मला असं वाटतं की तुम्हाला पटलं तर तुम्ही ह्या गोष्टींचा पुन्हा एकदा एकांतामध्ये विचार केल्यास एक चांगला पालक म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी बघाव्या लागतील. का? उद्या तुम्ही लवकर वारलात आणि त्या मुलीला तुमच्या मृत्यूनंतर मुलं झाली तर तिच्या पोटाला पुन्हा तुम्हीच येणार, पुन्हा तेच तुम्ही भोगणार. हे लिहून ठेवा. वास्तवात यापेक्षा वेगळं नाही. जे पत्ते खेळतो त्या पत्त्याच्या डावामध्ये आत्ता मारलेली राणी 5 मिनिटांनी परत खेळत असताना तुमच्याकडे आलेली असते. चेक करून बघा. दिवसभर खेळा, तेच पत्ते, तेच प्राणी, तेच सगळे आपण, वेगळे काहीही नाही. म्हणून ते तुम्हाला परत भोगायचं नसेल तर प्रयत्न करा की मी हे होऊ देणार नाही. आभारी आहोत. आपण प्रयत्न करा, वाचा, विचार करा, असं माझं मत आहे.